नमस्कार. आज नवजीवन प्राथमिक विद्या मंदिरामध्ये माझे मित्र, आमचे खूप जवळचे स्नेही श्री मोहन पवार, की जे ठाण्यातल्या अनेक विविध संस्थांवर पदाधिकारी आहेत. काही संस्थांचे ते अध्यक्ष आहेत. ते स्वतः एका मनोरंजन मुंबई या सारख्या कार्यक्रमाचे निर्माते आहेत, कलाकार आहेत, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आणि मला आनंद वाटतो की ते माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आज नवजीवन प्राथमिक विद्या मंदिरामध्ये यांनी लावणी महासंघाचे कलाकार आणि सगळे आपल्या शाळेला भेट देण्यासाठी आले होते. अप्रतिम कार्यक्रम झाला. खूप छान वाटलं मला. त्या सगळ्यांची मदत आम्हाला शाळेसाठी मिळालेली आहे. आणि या संदर्भातच मी त्यांना विचारू इच्छितो की सर, आजच्या या सगळ्या कार्यक्रमाबद्दल आणि एकंदरीतच शाळेच्या कार्याबद्दल आपलं काय मत आहे? नमस्कार. जितेंद्र बजाज माझा जुना मित्र आहे. त्यांनी सांगितलंच, आज आम्ही लावणी कलावंत महासंघाच्या वतीनं आज आम्ही यांच्या शाळेला भेट दिली. शाळेचं नाव नवजीवन प्राथमिक विद्या मंदिर. मुळात शाळेचं नावच इतकं चांगलं आहे, नवजीवन. मुलांना नवजीवन देण्याचं काम ही शाळा करते. अतिशय लहान लहान गुटगुटीत मुलं आम्हाला पाहायला मिळाली आणि या शाळेला काहीतरी मदत करावी या उद्देशाने मी या ठिकाणी आज आलो होतो. आमचे लावणी कलावंत महासंघाचे सर्व कलावंत पदाधिकारी, आमच्या बालरंगभूमीच्या अध्यक्षा नीलम शिर्के, त्या अभिनेत्रीत्व आहे, त्यासुद्धा आल्या होत्या. आणि खरोखर या शाळेचं कौतुक करावंसं वाटतं की मजुरांची मुलं, झोपडपट्टी किंवा अशा स्लम एरियातील मुलांना शिकवणं एक फार मोठी जबाबदारी असते आणि ती हा जितेंद्र बजाज आपले संचालक आहेत आणि ती पार पाडतायत. आणि विशेष म्हणजे जितेंद्र बजाज यांचे वडील माझे चांगले मित्र होते, सुधाकर बजाज. आता त्यांचा हा मुलगा जितेंद्र बजाज, त्यांचा मुलगा, म्हणजे 3 पिढ्या मी साक्षीदार आहे, 3 पिढ्यांचा. आणि हे सर्व फॅमिली ही शाळा चालवत आहेत. आम्हाला सांगण्यात आलं 1ली ते 7वी पर्यंत या ठिकाणी मुलं शिकतात. साधारणतः 200 ते 250 ते 300 मुलं या शाळेत शिकतात आणि अतिशय गरिबांची मुलं. अशा शाळेला मदत करून आम्हाला खूप अभिमान वाटला आणि खरोखर अशा शाळांना शासनानं देखील मदत केली पाहिजे. आता मला जितेंद्र बजाज यांनी सांगितलं, मी अनेक संस्थांशी जोडलेलो गेलेलो आहे. मी आज पहिल्यांदा या शाळेत आलो. 5-1-2 वर्षापासून आमचं चाललं होतं शाळेला आम्ही मदत करू, भेट द्यायला येणार आहोत. पण आज असं आम्हाला सांगायला आनंद वाटतो, आज आम्ही आलोय. आता सातत्याने या शाळेला आम्ही भेट देणार, काहीतरी मदत नक्कीच करणार. ही इतकी उत्कृष्ट शाळा चालली आहे. 250-300 विद्यार्थ्यांना घेऊन 1ली ते 7वी वर्ग चालवणे सोपी गोष्ट नाही आहे. ही मुलं मराठी तर शिकतातच, यांना इंग्रजींचा सुद्धा पाठ तिथं शिकवला जातो. आम्ही बघितलं मुलांचं जे वक्तृत्व वगैरे, छान मुलं बोलतात, यांचे कार्यक्रम पण छान करतात. आणि स्लम एरियातली ही शाळा बघून आम्हाला तर असं वाटतं शासनानं देखील आम्हाला यांना मदत केली पाहिजे. आम्ही देखील शासन स्तरावर प्रयत्न करून या शाळेला निश्चित प्रकारे मदत करून देऊ. आता आमच्याबरोबर आर पाटील साहेबांचे आणि अजित पवार साहेबांचे खाजगी सचिव देखील आहेत, भानुदास यादव साहेब. तेही मला म्हणाले कानात हळूच की या शाळेला आपण भरघोस मदत करूया आणि नक्की ही शाळा नावारूपाला आणण्याचं काम आम्ही यापुढे करू. मला म्हणजे आज खरंच आनंद वाटला की पवार साहेबांनी, आम्ही तर अनेक कार्यक्रमांमध्ये अनेक याच्यामध्ये सातत्याने भेटत होतो, विषय होता आणि ते नेहमी मला बोलायचे, जितू मला तुझ्या शाळेवर यायचंय. गेल्या वर्षी त्यांनी स्वतःहून मला फोन करून सगळी माहिती घेतली होती आणि मी काही संस्थांना घेऊन येणार आहे, तो विषय झाला होता. आणि योग आता आजचा आला आणि आनंद असा की नुसते पवार साहेब स्वतः आले नाही, तर येताना त्यांनी अनेक संस्थांच्या पदाधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रात मान्यवर असलेले, जसं आता त्यांनी सांगितलं की ते यादव की आर पाटील आणि अजित पवारांचे ते खाजगी सचिव होते. ह्या क्षेत्रातली लोक शाळेवर आल्यानंतर त्यांना कळतं की अरे, ह्या कार्याची समाजामध्ये किती गरज आहे. आणि जसं त्यांनी म्हटलं की त्यांनी स्वतःहून सांगितलं की नाही, आपण हे जे फील्ड आहे, हे क्षेत्र आहे की जे मराठी माध्यमातून मुलांची प्रगती होते, त्याला आपण पुढे नेऊया. कारण आमचं म्हणणं असं आहे, असं काही नाही की इंग्रजी शाळेत मुलगा गेला म्हणजेच तो हुशार होतो किंवा नाही का तो फार शिकला असं किंवा इंग्रजी बोलू शकतो, असं नाही आहे. सर, मी अनेक विद्यार्थी असे बघितले आहेत, माझ्याच मित्रांची मुलं आहेत, इंग्रजी शाळेत जाऊन सुद्धा त्यांना योग्य तसं म्हणजे गणितात नापास झाले आहेत, विज्ञानात नापास झाले आहेत. पण आधी हे सिद्ध करून दाखवलं की मराठी माध्यमाची मुलं किती छान इंग्रजी बोलू शकतात. अगदी बेसिक इंग्रजी त्यांच्याकडनं आम्ही घेतो, भाषा, इंग्रजी भाषेचं ज्ञान घेतो. आणि आलेले सगळे, जसं नीलमताई शिर्के तिथे आल्या होत्या,
त्या आपले उद्योग मंत्री उदय सामंत सामंतांच्या मिसेस आहे, त्यांनी सांगितलं सर फार सुंदर, माझ्याकडनं जी मदत होईल ती मी करेन. त्याच्यानंतर हे आले होते ते गणपती मंदिर आपलं मुंबईतलं विवेक नागवेकर ते पदाधिकारी, ते पण त्या आपल्या सिद्धिविनायक गणपती मंदिराचे ते पदाधिकारी आहेत. म्हणजे अशी मंडळी सरांबरोबर आल्यानंतर खूप बरं वाटलं. आणि आज अख्खा दिवस सगळी मंडळी आमच्या बरोबर होती, एक आनंदाचा दिवस गेला. आणि आता वाटतं की आपण इतके वर्ष जी मेहनत करतोय, ही सगळी माणसं आपल्या पाठीशी उभे राहून हे कार्य, आमचं म्हणणं असं की जर मी आणि माझ्या मिसेसनं आमचं आयुष्यच दिलं, 30 वर्षामध्ये आम्ही एक नया पैसा कधी घेतला नाही शाळेकडनं, आम्ही आयुष्य दिलं त्याला, तर 300 विद्यार्थ्यांपर्यंत का आपण 3000 मुलांपर्यंत पोहोचूया. आणि आता ही टीम पाठीशी असल्यानंतर नक्कीच हे कार्य सफल होईल. आणि सर पुन्हा एकदा तुमचं मनापासून आम्ही आभार मानतो की आज तुम्ही सगळी टीम या ठिकाणी आले. खूप छान कार्यक्रम झाला. थँक्यू.